श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राजाभाऊ मधुकर ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची घोषणा केली आहे। रायगड जिल्ह्यात हे जनआंदोलन होणार आहे। छत्रपती शिवराय व भीमराय यांच्या आशीर्वादाने जनआंदोलनाला सुरुवात होणार आहे। यावेळी पवित्र किल्ले रायगडावर शंखनाद करण्यात येणार आहे। तसेच निवेदन 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आले। या निवेदनात राजाभाऊ ठाकूर म्हणतात की मी राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर येथील रहिवासी असून मी 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 193 श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे। ही निवडणूक आम्ही प्रचंड मेहनतीने लढवली असून आम्हाला प्रचार दौरे व सभांमध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता। मतदानाच्या दिवशी मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केले होते, परंतु मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मध्ये अगोदरच छेडछाड करून मतांमध्ये केलेल्या हेराफेरीमुळे माझ्या समवेत महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहेत। सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटमुळे लोकशाहीचा खून झालाय। मी मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट जोपर्यंत बंद होत नाही किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल हे तिवार सत्य आहे। भारतीय निवडणूक आयोग मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटद्वारे घेत असलेली निवडणुकीची ही पद्धत बदलण्यासाठी लोकशाहीला मानणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी मी जन आंदोलन तीव्र छेडणार आहे। या जन आंदोलनाची सुरुवात किल्ले रायगड येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून शंखनाद करून करण्यात येणार असून महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याला भेट देऊन 193 श्रीवर्धन मतदारसंघातील मानगाव येथील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आमच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे। आमच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या कानापर्यंत बातमीपत्राद्वारे व दूरदर्शन टीव्ही चॅनल मार्फत पोहोचवण्याचे प्रयत्न करणार आहोत। या जन आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी लोकशाहीला मानणारा सर्वसामान्य जनतेसोबत महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सामाजिक संघटना NGOs तसेच मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना जाहीर आवाहन करणार असून सर्व संबंधितांबरोबर चर्चा करून मी आपल्याला या जन आंदोलनाची तारीख कळवणार आहे। आम्ही तारीख कळवल्यानंतर या जन आंदोलनाद्वारे लोकशाही वाचवण्याकरिता आपण आम्हाला या जन आंदोलनासाठी रीतसर परवानगी द्यावी। आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या नात्याने आम्हाला परवानगी द्याल याची आम्हाला खात्री आहे, परंतु कोणत्याही दबावामुळे आपण आम्हाला या जन आंदोलनाकरिता परवानगी दिली नाही तर होणाऱ्या जन आंदोलनाला व जनप्रक्षोभाला प्रशासनाला जबाबदार राहावे लागेल असा इशारा शेवटी राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी दिला आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।